मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बेस्ट बसनं नागरिकांना चिरडल्याची घटना घडली। या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय। या अपघातामध्ये तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर तिघांचा तात्काळ मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तर उपचार सुरू असलेल्या दोघांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झालाय। या अपघातात अनेक जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान ज्या बेस्ट बसमुळे हा अपघात झालाय त्या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे। संजय मोरे याच्याकडून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती बस गर्दीत शिरली असं सांगितलं जातंय। मात्र संजय मोरेनं अपघाताच्या वेळी मद्यप्राशन केलं होतं का, यासाठी पोलिसांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। त्याचबरोबर या अपघातासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत मानली जाते, ती म्हणजे चालक संजय मोरे याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा नसलेला अनुभव। संजय मोरे हा कोरोना काळापासून बेस्टमध्ये कंत्राटी तत्वावर कामाला होता। तो बेस्टच्या लहान आणि जुन्या बस चालवायचा। अलीकडेच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती। साधारण 1 डिसेंबरपासून तो इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता। त्यापूर्वी संजय मोरे याला 10 दिवस ही बस चालवण्याचं ट्रेनिंगही देण्यात आल्याचं समजतंय। मात्र फक्त 10 दिवसांचं प्रशिक्षण देऊन संजय मोरेला पॉवर स्टेअरिंग असणारी इलेक्ट्रिक बस चालवायला देणं योग्य होतं का, असा सवाल आता विचारायला सुरुवात झाली आहे। हा अपघात नेमका कसा घडलाय पहा। हम इस पे करेंगे तो बड़ा हो जाएगा पूरा, एकदम राइट कॉर्नर में चौड़ा सा है ना। रिक्शे वाले को उड़ा दिया भाई। रिक्शा वाला देखो ना, उसकी गर्दन निकली खाली टायर के पास गाड़ी के। देख रहे हो, रिक्शे वाले को उड़ा दिया उसने। पूरा रिक्शा वही पे चिपका हुआ है। बहुत बुरा पाया यार सब भाई। अच्छा